हे बघा, ही आजकालची पोरं कशी मान खाली घालून बसलीत. आपल्या काळात आपल्याला मान खाली घालणं म्हणजे अपमान वाटायचा, आणि ही पोरं अगदी अभिमानाने आनंदात मान खाली घालून बसलीत. हे कसं काय? अहो, मान खाली नाही, ते त्यांच्या दूरध्वनी यंत्रावरती खेळ खेळत आहेत. छे, हे कसले खेळ? खरे खेळ म्हणजे आपले मैदानी खेळच. अहो, पण आजकाल मैदानं राहिलीत कुठे? सगळे टर्फवर जाऊन चेंडू फळी खेळतात. आता हे टर्फ म्हणजे काय? टर्फ म्हणजे खेळण्यासाठी बनवलेला पिंजरा. आपल्या काळात आपण चौकार षटकारांचा पाऊस पाडायचो, गटारातील चेंडू शोधून भिंतीवर रांगोळी काढायचो, भोवरा दोरीवर नाचवायचो. पण आजकालची मुलं भोवरा बनून मुलींच्या इशाऱ्यावर नाचतात. लपाछपीचा खेळ मात्र आजच्या काळात अशा ठिकाणी जाऊन लपलाय की त्याला शोधताच येत नाही. तुम्हाला आठवतंय, माझ्या आत्याचा मोठा मुलगा बाजूवाला गंगूला घेऊन कदमांच्या आडगळीच्या खोलीत लपला होता, पण 4 महिन्यानंतर त्याचं लग्न कसं लागलं तेच कळलं नाही. अहो, अच्छा. आणि मधला कावळा खेळताना तर किती मजा यायची. नाही, ह्याच्याशी मी सहमत नाही, कारण एकदा मधला कावळा खेळताना माझ्या कावळ्याचा पोपट झाला होता. आणि आजकालचे खेळ तर निराळेच, काय तर बामकानी चेंडूवर फटके मारतात. अश्लीलतेला तर काही मर्यादाच नाही राहिली. अहो, अश्लील नाही, त्याला पूल म्हणतात. पूल. ओके, पूल. मामाचं पत्र तर हरवलंच. पत्र? अहो, आजकालची मुलं मामाचा मेसेज सुद्धा सीनवर सोडतात. म्हणजे खऱ्या अर्थाने मामालाच मामा बनवतात.